नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर मी आज चाललो आहे कोल्हापूरला. तर ही ट्रिप माझी फ्लाईट एक्सपिरियन्स असणार आहे. तर आपण कोल्हापूरमधील काही प्रसिद्ध ठिकाणी पाहणार आहोत. तर आता निघालो आहे घरून. मी आता चाललो आहे एअरपोर्टला. आता उशीर झाला आहे, तर झाले 6:45 वाजायला आलेत. तर मग आपली 9ची फ्लाईट आहे. तर आपण निघालो. आता उबेर बुक केलेली आहे. आता उबेर येईल 5 मिनटात. आता घरून निघालेलो आहे. तर चला आपण भेटूया आता एअरपोर्टला. तर या चांगल्या प्रवासाची सुरुवात करूया आपल्या गणरायाच्या नावाने. गणपती बाप्पा मोरया. आता मी एअरपोर्टला पोचलेलो आहे. तर आता सिक्युरिटी चेक इन वगैरे, बोर्डिंग पास वगैरे घेऊन फ्लाईटमध्ये जायचं आहे. हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. आणि आता DGCA प्रमाणे आता एअरपोर्टवर शूटिंग करण्यास मनाई आहे. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करणार नाही आहेत. आता आपण आतमध्ये जाऊन सिक्युरिटी चेक इन आणि वेब चेक इन वगैरे सगळं करून आपण एअरपोर्टला एंट्री करतो आहे. चला मग भेटूया, प्लेनमध्ये जाऊन भेटू. जस्ट एअरपोर्टला उतरलेलो आहे मी, कोल्हापूर एअरपोर्टला. एक्सपिरियन्स तर सुपर्ब होता. खूप खतरनाक एक्सपिरियन्स पहिला एक्सपिरियन्स होता. आता मी जस्ट एअरपोर्टला उतरलेलो आहे. आणि तुम्ही तिकडे बघू शकता, मला दिसत असेल तर प्लेन उभा आहे. तर आता एअरपोर्टला उतरलो आहे. आता बाहेर जातो आणि एक्सप्लोर करतो. आता कोल्हापूर एअरपोर्टला उतरलेलो आहे. आता बॅग वगैरे बेल्टवर आलेली, बॅग वगैरे घेतली आहे. आता हॉटेलला जातो. आता गाडी तर आलेली आहे. ड्रायव्हरनी फोन केला होता. आपल्याला पूर्ण 2 दिवस गाडी आहे, तिकडे तिकडे जायचं आहे तिकडे. आता ते आलेले आहेत. आता बॅग पण घेतलेली आहे. आता जातो हॉटेलला, चेक इन करतो, फ्रेश वगैरे होतो. मग आपल्याला सगळे देवदर्शन वगैरे आणि सगळे पर्यटन स्थळं फिरायचे. तर चला, मला हॉटेलला जाऊन भेटतो, फ्रेश वगैरे होईल. चला, बाय. ती गाडी आपल्याला घ्यायला आलेली आहे. हॉटेल चेक इन करायला. हॉटेलला पोचलं. हॉटेल देवगिरी म्हणून आहे ते हॉटेल.
शेड्यूल आहे तो शेड्यूल कंप्लीट करायचा आणि उद्या काय आपलं बर्थडे उद्या पण सगळं अरेंज केलेलं आहे. हॉटेलचा लूक हे रिसेप्शन आहे. तुम्हाला वर जाऊन हॉटेल पण दाखवतो. हॉटेलला चेक इन केलेलं आहे मी. तर आता रूममध्ये जातो. माझा रूम नंबर 201 आहे. टॅप करून ओपन होतो. त्यानंतर हे ते लावावं लागणार तेव्हा मग लाईट्स वगैरे भेटणार. आहे माझा बेड, टी व्ही. कसा दिसतो मी? परफेक्ट. त्यानंतर त्यांनी आपल्याला दिलं आहे केटल, कॉफी वगैरे वगैरे सगळं काय काय. ते वॉर्डरोब दिलेलं आहे विथ लॉकर. परत हा आहे वॉशरूम. आपल्याला डेंटल किटसुद्धा दिलं त्यांनी. डेंटल किट असं करण्यासाठी खूप सुंदर आहे वॉशरूम वगैरे. हा माझा बेड, ही माझी बॅग, मिरर मॅन्डेटरी आहे. आणि हा बघा आलो इथून हॉटेलच्या बाहेरचा सिद्धिविनायक मंदिर. अजून काय पाहिजे? हॉटेलच्या समोर सिद्धिविनायक मंदिर, अजून काय पाहिजे आयुष्यात? तर असं आहे माझं हॉटेल. आता इथून मी आता नाश्ता वगैरे करून आलेलो आहे. एअरपोर्टवरून नाश्ताच केला. मग तिथून आता हॉटेलला आलो. हॉटेलला चेक इन केलं. आता इथून जाणार महालक्ष्मी मंदिरात. ते दर्शन वगैरे घेणार. मग तिथून ज्योतिबा मंदिरात जायचं आहे. मग असे इथले जग प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत तिथे आपल्याला जायचं आहे. आपली गाडी तर आपल्यावर 2 दिवस कंटिन्यूज आहे सगळीकडे नेण्यासाठी आणण्यासाठी. आणि मग उद्या फायनली बड्डेचा दिवस. तर उद्या बड्डेच्या दिवशी सकाळी सकाळी पहिलं श्री महालक्ष्मी मंदिरात जायचं. आपली पूजा आहे तिथे पूजा करायची. मग तिथून निघाल्यावर यायचं आणि परत मुंबईसाठी फ्लाईटने. आणि फ्लाईट एक्सपिरियन्स मला सांगायचंच राहून गेला. फ्लाईट एक्सपिरियन्स माझा सुपर होता. म्हणजे खूप छान होतं, खूप छान. आणि खूप घाबरलं पण होतो. टिल्ट होत होतं प्लेन वगैरे, तर खूप भीती वाटत होती. पण एक्सपिरियन्स सुपर मस्त. वरून बघायला पण आवडलं. आणि ड्रोन उडवतो ना आपण, आता वरून कसं दिसतं हे आपण स्वतः जाऊन बघून आलो. आणि ढग एक नंबर एक नंबर, खूप भारी वाटलं. तर चला लवकर फ्रेश होतो आणि मंदिरात जातो. मग तिकडे मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो परत मंदिराचा परिसर वगैरे. मंदिरात शूट करायला भेटलं तर चांगलंच आहे, नाही भेटलं तर बाहेरच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. तर चला भेटूया. बाय. चला तर मग फ्रेश झालेलो आहे. आपल्या जर्नीला सुरुवात करूया. चला मग आता मी तयार तर झालेलो आहे. सगळं माझं आवरलेलं आहे फ्रेश वगैरे. तर ड्रायव्हर काकांना पण फोन करून सांगितलं आहे की मी खाली येतो आहे, तुम्ही तयार व्हा. तर चला मग बॅग घेऊया. बॅग घेऊन निघूया. आणि हे काढायला लागणार, घेऊन जायला लागणार सोबत आपल्याला. तिथं आपल्याला काय न्यायचं नाही. चला मग जाऊया खाली. पाण्याची बॉटल पण घेतो सोबत. चलो बाय. जाऊया खाली. आणि इथून जायचं लिफ्टने जाऊया. आणि आता दिवसभर संध्याकाळी मजा आहे सनसेट बघायला. रंकाळा लेकला जायचं आहे. आज दिवसभर फिरण्याचं आहे फक्त फिरत राहायचं. चला खाली जाऊन दाखवतो मला. खाली नाही, अरे आपण महालक्ष्मी मंदिरातच भेटूया. चलो बाय. आता मी कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिरात पोचलेलो आहे. तर गर्दी भरपूर आहे. आता मुखदर्शन घ्यायचं ठरवलं आहे मी. उद्या सकाळी तर आपली पूजा तर गाभाऱ्यात होणारच आहे. आता मुखदर्शन घेऊन आपल्याला पुढे खंडोबाच्या मंदिराचं वगैरे करायचं आहे. तर हे कोल्हापुरातलं प्रसिद्ध श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर आहे. हे एक भारतातील शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ मानलं जातं. आणि इकडे
दरवर्षी लाखो भाविक भक्त येतात आणि अशी परंपरा आहे की कोल्हापुरात आलं की पहिलं हे श्री महालक्ष्मीच्या मंदिरात येतात. तर एक मंदिर बघून या कसं. मंदिराचं काम चालू आहे सध्या, त्यामुळे पता येत नाही, गर्दी भरपूर आहे. माझं तर दर्शन झालेलं आहे, मी मुखदर्शन घेतलेलं आहे. इथे खूप भक्तिमय वातावरण आहे. तर तुम्ही मंदिर दाखवतो क्लोजअपनी बघा. मंदिरचं काम, वास्तुकला बघा, वास्तुकला काय केलेली आहे. खूप म्हणजे प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. तर आपण उद्या तर येणार आहे. आपण मुखदर्शन केलेलं आहे. आता आपण नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे राजश्री शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूरला. हे आहेत ते लक्ष्मी विलास पॅलेस. इकडे शाहू छत्रपती महाराजांचं जन्मस्थळ आहे. तर तुम्ही बघू शकता किती प्रशिस्त असं हे आहे. अशा जुनी वास्तुकला आहे असं वाटतंय आणि पूर्ण परिसर हा खूप प्रसिद्ध आहे, खूप मोठा आहे. पाहू शकता तुम्ही. काय इथे वस्त्र वगैरे पण ठेवलेले आहेत, परत शस्त्र पण ठेवलेले आहेत जुन्या काळातील. तर बघा तुम्ही किती प्रशस्त आहे. तर चला आपण हे आता एक्सप्लोअर करूया. इकडे काय काय आहे, कसं कसं आहे तुम्हाला सगळं सांगतो मी इन डिटेलमध्ये. तो एंट्री पुरुषांसाठी इकडे कार्यालय आहे त्यांचं, बघू शकता. सर्व झाडे वगैरे व्यवस्थित लावलेली आहेत. आता लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये होतो. आता शस्त्र बघायला गेलेलो तर मोबाईल जमा केला होता त्यांच्याकडे, पण ज्या लेवलला शस्त्र आहेत त्यांच्याकडे खूप अप्रतिम म्हणजे अप्रतिम. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये, बाहेरच जमा करून घेतात. तर मी बघितलं आहे. तर त्यात एक मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे आपले शिवकालीन जे वाघनख आहे, जी लंडनला होते म्युझियममध्ये, ती आणली आहेत, ती इथं ठेवलेली आहेत. शिवकालीन आपली वाघनखं लंडनहून आणलेली. सुपर पैसा वसूल या पॅलेसला आलो इकडे. खूप सुंदर वाघनखं वगैरे, तलवारी वगैरे, जी शस्त्र यूज झाली. आणि आजच्या दिवशी बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज आपल्या महाराजांचा राज्याभिषेक 16 दिवस आहे, 6 जून. त्या दिवशीच लंडनहून आणलेली वाघनखं बघायला भेटली, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. चला तर मग आता आपण पुढच्या पॅलेसला जाऊ. मगाशी तो पॅलेस बंद होता कारण की 2 वाजता चालू होणार आहे, कारण की आज राज्याभिषेक 16 आहे म्हणून आता इथे आलो. तर जसं जसं जिथे जिथे जाईन तिथे तिथे तुम्हाला कळवत राहीन. चला, धन्यवाद.
आता तुम्हाला मी तिकीटचे दरचा फलक दाखवला, गर्दी पण दाखवली. आता मी आहे शहाजी छत्रपती म्युझियम न्यू पॅलेस कोल्हापूर. तर आता मी वर चाललो आहे. ही आहे त्याची तिकीट 50 रुपये पर पर्सन आहे. तर आता वरती जातो म्युझियममध्ये, तुम्हाला दाखवतो काय काय आहे. बऱ्यापैकी ते सगळे ऐतिहासिक असल्यामुळे काही म्हणजे मोबाईल शूट करण्यास वगैरे बंदी आहे. तर बघूया काय बघायला भेटतं. तर चला वर जाऊन भेटू. मी पोचलेलो आहे न्यू पॅलेसला. न्यू पॅलेस तुम्ही बघाल तर आपले CSMTची नक्कीच आठवण येईल तुम्हाला. सेम तसंच आहे बऱ्यापैकी. हे बघा, हे आहे न्यू पॅलेस आणि याच्या आतमध्ये म्युझियममध्ये सगळं गोष्टी आहेत. हा वाडा छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित आहे. येथील वास्तुकला, संग्रहालय व इतिहास पाहण्यासारखा आहे. जुन्या काळातील शास्त्रीय वस्तू व राजघराण्याशी संबंधित अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात. आणि ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. त्यांनी इकडे एकदा यायलाच पाहिजे. आता ॲक्च्युली ना पावसाचं वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण वाटत आहे. आता पाऊस पडू शकतो. चला फटाफट म्युझियम बघतो आतून मी आणि पुढच्या प्रवासाला जातो. येस, ॲक्च्युली आता इथे पाऊस आलेला आहे, भरपूर पाऊस पडायला लागला आहे. पण माझं म्युझियम बघून झालं. म्युझियम खरंच सुपर्ब आहे. शस्त्र वगैरे, प्राण्यांना जे शिकार केलेले ते, एक जर इतिहासप्रेमी असेल तर घोषणा कशा देतात ते बघा. वातावरण बघा काय झालं आहे, पाऊस पडतोय मजबूतवाला. आणि मला म्युझियमबद्दल सांगायचं म्हटलं तर म्युझियममध्ये प्राणी जे शिकार केलेले आहेत शाहू महाराजांनी ते सगळं, आणि त्यांचे फर्निचर, त्यांची राजसभा जिथे भरायची ते सगळं, म्हणजे ऐतिहासिक सगळ्या गोष्टी भरपूर तिथे आहेत. तुम्ही मग नक्कीच इथे एकदा या तुम्ही. आणि आजच्या दिवशी मला बघायला भेटतं म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि खूप मोठा म्युझियम आहे आणि खूप विविध प्रकारचे शस्त्र, प्राणी जे त्यांनी, त्यांच्या परत भोसले परिवारांचे वंशावळ, महाराजांच्या वंशावळ वगैरे असे खूप ठिकाणी काय काय गोष्टी आहेत. तर नक्कीच इथे या आणि एकदा भेट द्या. कोल्हापूरची शान आहे न्यू पॅलेस. बघा एकदा कसं वाटतं. तर चला आता नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण जाऊया. पाऊस पण आलेला आहे, तर आपण भेटू नेक्स्ट डेस्टिनेशनला. चला. आता मी पन्हाळगडाला जाता एक व्ह्यू पॉईंट आहे, ते मला ड्रायव्हर काकाने आणलं आहे. कोल्हापूर खाली दिसतोय. दृश्य बघा, हवा पण एकदम थंड हवा सुटलेली आहे. तटबंदी येते आणि ॲक्च्युली याला नाव काहीतरी बाव समथिंग काहीतरी आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कळेल. त्याची माहिती पण लिहिली येते. अंधार बाव अशी याची माहिती आहे. खालून दरवाजे वगैरे आहेत, महादरवाजे. खाली पण जाऊन दाखवतो, पण पहिलं आपण वरून व्ह्यू बघूया. आभाळ भरलेत सगळे. आता पन्हाळगडला जायचंय, त्याच्या आधी एकदा इकडे बघून घेऊया. तुम्हाला म्हटलं होतं ना खाली जाऊन दाखवतो, ते हे आणि याच्या आतमध्ये दिसतं ना, याच्या आतमध्ये पाणी आहे, दरवाजे आहे. चलो, आता आलो मी पन्हाळगडला. पन्हाळगडवर आलो आहे. तर हा गडवरचे काही व्हिडिओज पुढे खूप चालत गेलेलो, पण तिकडे तर काही शूट केलं नाही. तर इथे बघा फुलं, जांभळाची झाडं वगैरे मोठे मोठे आहेत.
आता इथून खूप सारे व्ह्यू पॉईंट्स पण आहेत इकडे बघण्यासारखे. आत्ताच मगाशी गेलेलो खाली. आता हा पन्हाळगड किल्ला आणि अजून पण जे काय आहेत आजूबाजूचे पॉईंट्स ते बघणार आहे आणि मग जाणार ज्योतिबा मंदिरला. काय म्हटलं हां ते म्हणजे शेवटी तुला मारून पण टाकतील म्हटलं. ते काय सांग ठीक आहे म्हणलं. म्हणजे त्या टायमाला शिवाजी महाराज जे सांगते ते दोन धडाक पिक्चर बघितलं तुम्ही? ही बिल्डिंग शूटिंग धनाजी मुर्दाबाद हे पिक्चर हे बिल्डिंग. ओके ओके या विलाला गेलं. ओके ट्रेन मारलेली. ओके डान्स आलेली. ओके घाडगे पाटलांचं ॲक्च्युली ओके त्यांचं फार्म हाऊस येतं. ओके आणि उगारशे शुगर मिल प्रत्येकाचं फार्म हाऊस मोठे मोठे कोल्हापुरात. ओके 100 वर्ष लिजवर म्हणजे भाडणे गेले ते असं सगळं होतं ते म्हणजे फक्त फार्म हाऊससाठी. ओके आणि असे तटबंदी किल्ल्याचं. ओके तटबंदी आहेत ना. असे 8 किलोमीटर सर टोटल. बापरे. आणि एक मेन किल्ला असं आहे की पन्हाळगड हा सगळ्या पॉईंटला गाडी येते. गाडी जाते. हो ऍक्च्युली मला वाटलं की गड आहे ना तर तो असेल ट्रेक वगैरे करण्यासारखं गाडी जाते. गाडी जाते तुमची. ओके ओके विशांतरमची. ओके विशांतराम डायरेक्ट. त्यांचं हॉटेल आहे 5 स्टार हॉटेल आहे. ओके आणि राईट साईडला कोर्ट आहे. सज्जन कोठीमध्ये आलो आहे. या वास्तूमधून दुसऱ्या मजल्यावरून मी तिथून खाली दृश्य बघितले. उत्कृष्ट दृश्य आहे. इकडे विशालगड म्हणजे हा एक गड ट्रेक करण्यासाठी नाही आहे तर हा आपण व्हेकल म्हणजे 4 व्हीलर घेऊन आपण सगळ्या पॉईंटवर जाऊन बघू शकतो. इथे ट्रॅक वगैरे चढायची गरज लागत नाही. तर खूप आणि अशा जे तटबंदी आहेत अशा या तटबंद्या तिकडे पूर्ण 8 किलोमीटर पूर्ण पन्हाळगड आहे. आणि इकडे महाराज आले होते तर मग अशी ड्रायव्हर काका बोलले होते मला की हे असं सगळीकडे गाड्या जातात. मला वाटलं आता ट्रॅक करावं लागेल हे करावं लागेल तसं काहीच नाही आहे. पन्हाळगडवर सगळीकडे गाड्या जातात. आता इथे काका एक आहेत ते दुर्बिणीतून दाखवत आहेत. त्यांना विचारू आणि आपण पण बघू काय दिसतं त्यातून. दिसतं याच्यातून आमचे पॉईंट्स गडाबाहेरचे ठिकाणी काय काय दिसणार. लक्ष्मी मंदिर, डमी किल्ला, पावनगड आणि ज्योतिबा. ओके दाखवा मला पण बघायचं आहे. तू काय बघणार आहे ना तू बघायचं होतं तुला. याला कुठेही टच करू नका. दुर्बिणीला कुठेही धरू नका. ओके आपलं एक कोणी मंदिर दिसतं ना काळ्या पांढऱ्या झोपडीसारखं. हां पिरामिड स्ट्रक्चरवालं. हो प्लेन मंदिर दिसते बघा. हो हो हे जुनं मंदिर शिवकाली महाराजच्या काळातलं. ओल्ड लक्ष्मीचं मंदिर. हो गडावर जुनी बांधकाम झालं ना पूर्वी. हो त्यापैकी जुनं मंदिर शिवकालीन लक्ष्मी मंदिर. ओके ओके दुसरं ठिकाण लावू. हो बघ इथं आपल्याला एक ध्वज दिसेल मोठा भगवा फ्लाय ऑरेंज कलरचा. हो खाली खाली बघा त्या डावीकडे किल्ल्याची पडकी तडाबंद दिसते ना तटबंदी हो शेवट स्टोक दिसते. म्हणजे लांबून आपला किल्ला वाटणार. ओके डमी किल्ला पावनगड, फसवा किल्ला, महाराजांचा गनिमी कावा, चकवा देणारा किल्ला. ओके शत्रूंना कन्फ्यूज करण्यासाठी महाराजांनी बांधला. ओके गोरिल्ला वॉर टेक्निक गनिमी कावा, फसवा किल्ला. आणि तिसरं एक तुम्हाला टेम्पल दिसते ना मंदिराचे कळस. हो हो व्हाईट टेम्पल टॉवरच्या खाली. हो ज्योतिबाचं मंदिर 12 किलोमीटर. ओके इथून 12 किलोमीटर आहे का ते. अजून हो हो एवढं. येस धन्यवाद. माझं नाव इथलं चालेल. नाही, सज्जा गुठी. तिथून किल्ल्याचा राजकारभार चालायचा. सदर 1608 मध्ये इब्राहिम आदिशाने बांधलेली इमारत. तिथं महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शेवटची भेट झाली 13 जानेवारी 1680ला. ते ठिकाण आणि जिथं शिवाकाशींचे ना शिवाजी महाराज बनवलं होतं ना हीच इमारत. ओके महाराज सिद्धीजोरच्या वेळेला तिथं अडकून पडले होते 4.5 महिने. ते आहे इमारत. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी त्याच्यानंतर तिसरा संभाजी महाराज यांचं मंदिर आहे. ओके
धर्मकोटी शिवाजी महाराज दान धर्म गरिबांना तिथं करत समोर. ओके. ज्योतिबा मंदिर खूप भारी दर्शन झालंय ज्योतिबा मंदिरमध्ये. तर चला दर्शन तर सुटक झालंय. बाहेर जाऊन मंदिरात तुमच्याशी बोलतो. आता मंदिराच्या बाहेर आलोय. दर्शन खूप मस्त झालं. 10 मिनिटातच दर्शन झालं. दर्शन एवढं चांगल्या पद्धतीने झालं आहे गाभाऱ्यात जाऊन. तुम्हाला एक्सेप्टेशन्स पण नव्हते की एवढं छान होईल. हे झालं सुवर्णा वहिनीमुळे. धन्यवाद सुवर्णा वहिनी. खूप भारी दर्शन झालं. खूप मस्त एक नंबर दर्शन झालं. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन मी हॉटेलला आलो. हॉटेलला येऊन फ्रेश वगैरे पण झालो कारण की गुलाल वगैरे लागला होता खूप. तर येऊन फ्रेश झालो. आता रंकाळ्याला जायचं आहे. रंकाळ्याला सनसेटसाठीच जायचं होतं पण आता खूप लेट झालं आहे. तर सनसेट आता जाऊया रंकाळा बघायला. त्याआधी ज्योतिबाचं खूप छान दर्शन झालं. खूप म्हणजे खूप गाभाऱ्यात जायला भेटलं. सगळं व्यवस्थित दर्शन झालं. वेळ मिळाला. पद्धतशीर झालं. ह्याचं क्रेडिट जायला पाहिजे आमच्या वहिनीला सुवर्णा वहिनीला. तिने हे दर्शनसाठी खूप मेहनत घेतली. तिच्या ओळखीने माझ्यासाठी दर्शन करून दिलं. आणि आता आलो आहे. आणि आज दिवसभरात सगळं फिरायचं होतं त्यामध्ये जेवलो नाही. तर आता रंकाळ्याला जाऊन काहीतरी कोल्हापुरी स्टाईल खाऊन बघूया काय भेटतं का इकडचं स्पेशलिटी. आणि काय म्हणतो आहे. आणि हां ज्योतिबाला मी सकाळीच जाणार होतो महालक्ष्मी मंदिर झाल्यावर. पण हे पॅलेस जे होते 2 पॅलेस जे आपण बघितलं तिकडे पण खूप गर्दी होती. ते बंद होतात 5 वाजता. आणि आज राज्याभिषेक असल्यामुळे ते ऑलरेडी मॉर्निंगला बंद होते. दुपारनंतर चालू झाले. म्हणून मी पहिला तिकडे गेलो. मग तिकडचं सगळं फिरलो वगैरे. मग पन्हाळगड फिरलो. तिकडे पण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. त्यानंतर मग ज्योतिबाचं दर्शन घेतलं. तिकडून आता आलो फ्रेश झालो. तर आता भूक लागली आहे. तर विचार केला आता इथे कॉफी आहे. तर कॉफी बोलो ब्लॅक कॉफी तर रोज पितो मी. तर आज पण ब्लॅक कॉफी पितो. ब्रूची आहे इथे. मिल्क नको असतं मला तरी पण नेस्लेचं डेअरी एव्हरीडे मिल्क आहे. आणि ॲक्च्युली इकडे आपला फ्रीज पण दिला आहे. फ्रीज पण आहे. तर काहीतरी कॉफी वगैरे बनवतो पितो. आणि मग आता जातो रंकाळ्याला. आणि तिकडचं पण काय शूट करतो. काहीतरी खातो. आणि मग रात्री येऊन झोपतो. उद्या सकाळी आपला बड्डे आहेच. बड्डे निमित्त आपण आलेलो आहे इकडे. दर्शन घेतलं आता ज्योतिबाचं. उद्या सकाळी महालक्ष्मी यायचं घ्यायचं. ते पण आपलं सगळं सेट केलेलं आहे वहिनीने. तर तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग यायचं. आणि परत फ्लाईट एक्सपिरियन्स करून आपल्या मुंबईत. दिवसभर आपले शेड्यूल आहेत मुंबईत. तर चल जाऊया रंकाळ्याला. कोल्हापूरच्या रंकाळ्याला मी पोचलेलो आहे. तर तुम्हाला रंकाळाचा सनसेट झाला आहे. पण रंकाळा आता दाखवतो कसा दिसतो आहे रंकाळा. पुन्हा स्ट्रीट आहे. स्ट्रीट फूड भेटतो इकडे. आहे रंकाळा. चला इकडे इव्हनिंगला सगळे सनसेट बघायला येतात. पण सनसेट झाला आहे. मी जस्ट आता पोचलो आहे. तर मला रंकाळा दाखव. बघितला रंकाळा. पाण्याच्या मधोमध काहीतरी आहे. लोक चालत 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 पाण्यापर्यंत गेलेले आहेत. ॲक्च्युली पाण्यात आहे सगळं. छान वातावरण आहे इकडे. हे पाण्यात देवाचं मंदिर आहे कोणतं तरी. जे मी लांबून बघतो पाण्यात काहीतरी आहे. पण हे देवाचं ॲक्च्युली मंदिर आहे. मंदिर तुम्हाला दाखवतो मी. गणपती तुम्हाला दिसेल. ओ ला आता थोडा क्लायमेट मस्त छान होत चालला आहे. खूप गर्दी आहे. स्ट्रीटला खूप गर्दी आहे. फुटपाथ तर भरलेले आहेत सगळे.
कोल्हापूर स्पेशल भेळ घेतोय आपण. टेस्ट करून बघूया कशी वाटते कोल्हापूर भेळ. मीडियम. टेस्ट करून बघतो कशी आहे. छान आहे पण मुंबईसारखी टेस्ट अजिबात नाही आहे. मला वाटलं की मुंबईसारखीच भेळ बनवून देतील की काय सगळं. छान आहे छान आहे छान आहे. भेळ ट्राय केली मी, खूप छान. अशी आहे भेळ ॲक्च्युली. हे आलं मिक्स व्हेज थालीपीठ. खाऊन बघतो मी कसं आहे थालीपीठ. खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे. खाऊन बघितलं मी. आणि त्याच्यामध्ये दही पण दिलं आहे, चटणी. खूप छान आहे, प्रतिम चांगलं आहे. आता रंकाळा फिरून आलो घरी. जस्ट पोचलो घरी. रंकाळा फिरून आलो आणि रंकाळाला सनसेट बघितला थोडाफार. व्हिडिओ टाकेनच. आणि तिकडे बघितलं स्ट्रीट फूड काय एवढं तर नव्हतं. मग भेळ वगैरे खाल्लं. भेळ खाल्ली, चांगली होती, आवडली मला. आणि मग नंतर मी थाळीपीठ खाल्लं, व्हेज थाळीपीठ. ते व्हरायटी ऑफ थाळीपीठ होते, त्यातलं मिक्स व्हेज थाळीपीठ खाल्लं, छान होतं. दही वगैरे चटणी वगैरे सुपर होती, ती पण आवडली. मग तिकडून आता आलो घरी. सकाळपासून फक्त फिरतोय. तर आता झोपतो, रेस्ट करतो. हा व्लॉग पण एडिट करायचा मला, तो एडिट करेन आणि लवकरच पोस्ट करेन, तुम्ही पण बघा. आणि उद्या सकाळी 4 वाजता उठून जायचं मंदिरात. तर ड्रायव्हर काकांना पण बोललो तुम्ही जावा, आता मला कुठे जायचं नाही. आणि सकाळी 4 वाजता या. 4 वाजता आपण मंदिरात जाऊ, तिकडे पूजा वगैरे आहे, ते सगळं करू. मग येऊ आणि निघू. तर चला, रात्री 12 वाजता बड्डे आहे. तर आता फोन वगैरे मेसेज वगैरे चालू होतील. तर आपण बघू, जागे असू तर काहीतरी व्हिडिओ बनवू, किंवा सकाळी मंदिरात जाताना तर आहेच. तर चला चला जातो खाली काहीतरी खायला. रात्री उपाशी झोपायला नको, काहीतरी खाऊया. तर आता चाललोय. बघू आता कोणतं हॉटेल काय आहे. नाही, नॉर्मल लाईट खायचं आहे. सकाळी उठून जायचं आहे. तर पण पोट भरून खाल्लं आहे, तर जास्त काय जाणार नाही. तर चला जाऊया, बघूया काय खाऊया. आत्ता जस्ट 12 बेल वाजली म्हणून उठलो. वाजले 12ला 5 कमी आहेत. तर बोललो कोण आले बघूया एवढ्या रात्री. तर काय दरवाजा उघडला तर आला मला केक पाठवणाऱ्याचं लेटर पण आलं आहे. तर केक पाठवणारे माहिती आहेत मला. ते केक पाठवणारे माझ्या इथपर्यंत पोचले, हॉटेलपर्यंत. तर मला दाखवतो केक. आहे केक सुपर्बवाला. म्हणजे कोल्हापूरमध्ये पण केक आला. तिथे मी बसतो आणि स्वतःच सेलिब्रेट करतो. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे डिअर टू मी. खातो. ओ मेल झाला. आता मी शूट स्वतःच कसं करणार. सुपर. हॅपी बर्थडे टू मी. थँक्यू सो मच. हा तू केक पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुभ सकाळ मित्रांनो. तर बड्डेचा दिवस उजाडलेला आहे. आता 4 वाजता उठलो, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. आजचा कुर्ता घातलेला आहे. कुर्ता घालून आता
निघालेलो आहे. ड्रायव्हर काकांना फोन केला आहे, ते येतात 5 मिनटात. मी पण आता खाली जातो. पटकन मग महालक्ष्मी मंदिरात जाऊ. बड्डेची सुरुवात महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन सुरुवात करू, मग मुंबईला जायला तयार. येस, चला मग महालक्ष्मी. ड्रायव्हर काका येईपर्यंत अजून आले नाही आहेत. मी आलो आहे खाली. मला तोपर्यंत हॉटेल दाखवतो. हॉटेल हे आहे ते सिद्धिविनायक मंदिर पण आहे. येताना आपण इथे पाया पडूया. तर काकांची वाट बघतोय. ड्रायव्हर काका आले की निघूया. गुड मॉर्निंग. धन्यवाद धन्यवाद. काकांचा फोन आला होता, ते बोलले लवकर या, गर्दी भरपूर आहे बोलतो. शक्ति श्री महालक्ष्मी महानिरांजन दीपम समर्पयामि. सभी लोग ध्यान दीजिएगा. देवीची आरती, माताजी की आरती करनी है. देवीची आरती म्हणायची, ज्यांना येते त्यांनी म्हणायची, नाही त्यांनी ऐकायची. आरती सोबत एका तालात टाळ्या वाजवायच्या. मंगल मूर्ती मोरया. दुर्गे दुर्घटभारी दुर्गण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी परलोका संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी जय ईश्वर वरदे पारद संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. काही समले परंतु न बोले काही. काही विवाद करता पडले प्रवाही. हेतू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी. जस्ट दर्शन करून मी बाहेर आलो आहे. सोहळा वगैरे काढलं आणि आत्ताच मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. अभिषेक वगैरे झाला. सकाळी दर्शन पण गाभाऱ्यात जाऊन मस्त झालं आहे. तर आता आलो आहे. वाढदिवसाची सुरुवात महालक्ष्मी आईच्या दर्शनाने भारी झालेली आहे. तर मंदिर वगैरे बघा. आता चाललो आहे हॉटेलला जाऊन नाश्ता वगैरे करून चेकआउट करून जायचं आहे एअरपोर्टला. आता मी आलो आहे माझ्या हॉटेलसमोरच एक सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथे आलो आहे मी. मुंबईच्या सिद्धिविनायकला नाही तर आपल्या हॉटेलसमोरच हे सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथे मी दर्शनासाठी आलो आहे. तर पप्पाची तर आशीर्वाद पहिला महत्त्वाचाच आहे. तर चला दर्शन वगैरे घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. मित्रांनो, तर आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता मी हॉटेलला आलो आहे देवदर्शन वगैरे करून. आपलं महालक्ष्मी आईचं पण खूप मस्त दर्शन झालं आहे. अभिषेक वगैरे खूप खरंच छान झाला. आणि तिथून मग आपण सिद्धिविनायक मंदिरात गेलो जे आपल्या हॉटेलच्या समोरच आहे, तिथे पण आपण गणपतीचं दर्शन घेतलं आहे. आता नाश्ता वगैरे करतो. 8:30पर्यंत निघायचं आहे इथून, कारण की 10 वाजताची फ्लाईट आहे. तर तिथे जाऊन परत चेक इन्स वगैरे आणि बोर्डिंग पास वगैरे घेऊन सिक्युरिटी चेक वगैरे करून फ्लाईटमध्ये बसून मुंबईला यायचं आहे. परत मुंबईला पण मित्रांना वगैरे भेटायचं आहे. तर चला फटाफट आवरलं आहे. आता आवरलं तर आहे, माझे बॅग्स वगैरे तर रेडी आहेत, केलेत मी. आता सगळं चेक वगैरे केलं आहे. आता काय चेकआउट करतो, नाश्ता करतो आणि डायरेक्ट एअरपोर्टला जातो. तर चला एअरपोर्टला जाऊन भेटतो, नाश्ता करतो. चलो बाय. नाश्ता करायला आलो तर बुफे आहे. नाश्त्यामध्ये इडली वगैरे काय आहे, हे आहे मिसळ. एवढी तर नको खायला. इडली वा ओके. तर सगळं मी घेतो आणि मला नाश्ता घेतलेला आहे मी. आता 8:30 वाजलेले आहेत, उशीर होतो मला. तर आता नाश्ता घेतला आहे तो दाखवतो मला मी काय घेतलं आहे. घेतलं आहे पोहे, उपमा, इडली आणि केळ घेतलं आहे. तर आता मी फटफट खातो आणि
भेटू ना केव्हा. एअरपोर्टला पोचलेलो आहे, कोल्हापूर एअरपोर्टला. असं आहे एंट्री कोल्हापूर एअरपोर्टची. तर आता सिक्युरिटी चेक इन करूया आणि बोर्डिंग पास वगैरे घेऊया. तर कोल्हापूर एअरपोर्टला आहे, बॅग चेक इन करते. बॅग एक्सरे होत आहे आता. तिथून आपली बॅग येईल. बोर्डिंग पास कलेक्ट केलेला आहे मी. बॅग चेक इनला गेलेली आहे. लगेज बॅग दिली आहे. आता सिक्युरिटी चेक इन करायचं. सगळं इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे इकडे काढायच्या आणि मग पुढे प्रोसीडला मग जायचं. असं सिक्युरिटी चेक इनमध्ये सगळ्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी काढून ठेवायच्या असतात. असं सिक्युरिटी चेक इनमध्ये तुमच्या अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी काढून ठेवायच्या असतात. सगळं बेल्ट वगैरे, मोबाईल चार्जर वगैरे सगळं असं असतं. हे सगळं स्कॅन होतं. चला आता आलं वेटिंग एरियामध्ये. इथून तुमची फ्लाईट लागली की तुम्हाला तिथून गेट नंबर 1 लिहिलं आहे, तिथून आतमध्ये जायचं बसमधून. तेव्हा आता तिथे समोर इंडिगोची फ्लाईट लागली. खूप मस्त पेंटिंग आहे. तर आता आपण वाट बघायची. आपली 10:40ची 9:40ला तर बोर्डिंग होता. तर 10:40ची फ्लाईट आहे. आपली पण फ्लाईट इथे समोर लागेल. तर आपण इथे वेटिंग एरियामध्ये थांबूया. तिकडून समोरून आलो, तिकडे चेक इन्स आहे, बाहेर लगेच चेक इन आहे, सगळं काय काय आहे. आणि इंडिगोची फ्लाईट लागली बघा तिकडे. तिथेच आपली पण लागणार आहे. चलो आता चाललेलो आहे. बस आलेली आहे, बसमध्ये बसायचं. बस मग आपल्याला घेऊन जाणार आपल्या डेस्टिनेशन. जिथे प्लेन उभा आहे तिथे.
उतरलो आहे आता. माझं लगेज आहे ते बेल्टवर येईल. इकडे कोल्हापूरचा बेल्ट आहे, ह्या बेल्टवर येईल. ते घेऊया आणि मग घरी जाऊया. आज बड्डे असल्या कारण सगळीकडे फिरायला जायचं. तर बेल्टवर येईल तर बघूया. फायनली मी मुंबई एअरपोर्टला पोचलेलो आहे. आता आपला प्रवास इथेच संपला आहे, जो कोल्हापूर ट्रिप आणि फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता. अनुभव खूप छान आला. सगळीकडे फिरलो, सगळी मजा आली. बड्डे स्पेशल ट्रिप होती ही. आता घरी जायचं आहे आणि परत मग बड्डे दिवसभर सेलिब्रेशन्स आहेत. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला माझा पहिला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि पुढे अजून कोणते तरी ब्लॉग्स घेऊन आपण येऊ, प्रवास करू. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.